आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुगा म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पात्र नाही. पार नाही कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठल विठ्ठल. आज भाग्याचा दिवस आहे. भगवान श्री ज्ञानोबरांच्या अगोदर अस्तित्वात असलेले हे सांगवीचं गाव आणि त्या निमित्ताने इथं राहणाऱ्या 21 समाध्या, 20 आहे, 19 समाध्या आहेत, अजून 2 बाकी आहेत. लय लवकर समाधी झाली. 19 समाध्या झालेल्या आहेत आपल्या. आणि 21वे महंत भगवानगडाचे विद्यार्थी आहेत. काशीनाथ महाराज शास्त्री अतिशय विद्वान आहेत. आणि हे जे आयोजन केलेलं आहे आज जे मला दिसते ते सगळं भगवानगडाचं बरं का. आळंदी आणि भगवानगड संयुक्त विद्यमाने सप्ताह चालू आहेत. कारण की गायक वादक हे आळंदीच्या कीर्तनालाही असतात आणि काशीनाथ महाराज आपले मित्र महंत झाले म्हणून त्यांना सपोर्ट करण्यासाठी सुद्धा आलेले आहेत. आणि त्यांचा देखावा पाहण्याकरता आपण सगळे आलेले आहात. आणि कदाचित सुदर्शन महाराज यांना अतिशय चांगले उत्तराधिकारी मिळाले आणि पहिल्या वर्षातच असा चमत्कार झाला की आपल्या गावाचा नकाशाच परमार्थिक दृष्ट्या बदलला. हे लक्षात ठेवा. एवढा मोठा मंडप आणि सप्ताह या छोट्याशा गावामध्ये होणं आणि याला तुम्ही लोकांनी आर्थिक सहाय्य करून या सप्ताहाला इथपर्यंत आणणं हे तुमच्या लोकांना धन्यवाद देतो. ओला दुष्काळ आहेत, पाऊस जास्त झालेला आहे, पूर आलेला आहे, त्याच्यात हा भक्तीचा महापूर आलेला आहे. अशाही काळामध्ये तुम्ही परमार्थ करतात. तुम्ही माझ्या दृष्टीने संतापेक्षा श्रेष्ठ अशी संसारिक आहात. पुढं आहेच माझं नियंत्रण राहणार आहे. थोडासा आवाज घुमतोय, जरा थोडा कंट्रोल कर कशात तरी. आणि कुठेतरी असं मला वाटलं की जी काही गडावर शिकलेली मुलं आहेत ती फार चांगल्या चांगल्या ठिकाणी महंत झालेली आहेत. आणि सावलीतली मुलं आहेत, कळतात ना तुम्हाला. हे आत्ताचे कॉलेजची पोरं आहेत ते ही सावलीतली मुलं आहेत. यांना ते खर्च करत असताना तो पैसा कसा कमवायचा याचा अजून अंदाज नाही. त्याला सावलीतली मुलं म्हणतात. आणि मग ते आपल्या पद्धतीने एक स्वप्न रंगवतात की माझं जग असं असलं पाहिजे, लोकांनी माझं असं ऐकलं पाहिजे, मला अशा पद्धतीने लोकांनी मान दिला पाहिजे, धन दिलं पाहिजे. एवढंच नव्हे, मला हवी असणारी अप्सरा पण मिळाली पाहिजे. हे आत्ताच्या तरुण पोरातलं स्वप्न आहे. आणि याच्यामध्ये कुठेही कष्ट नाहीत बरं का. हे जेवढं मी तुम्हाला घटक सांगितलेत याच्यामध्ये कुठेही कष्टाचं नाव नाहीये, कर्माचं नाव नाहीये. आणि भारतीय संस्कृती सगळं प्रदान करते, त्याच्या मुळामध्ये कर्म आणि कष्ट. शिवाजी महाराजांचं जीवन पहा तुम्ही. मी एकाला म्हटलं शिवाजी महाराजांचं मोठेपण हा भाग वेगळा आहे, पण जेवढा त्यांनी आग्रा ते रायगड घोड्यावरचा प्रवास केला, तुला जर त्या घोड्यावर बसून आणलं नेलं तू जिवंत राहणार नाहीस. 1200 किलोमीटर घोड्यावर एकच ट्रिप सांगतोय बरं का, पूर्ण महाराष्ट्र नाही. त्या काळात दुसरं साधन नव्हतं, रस्ते नव्हते. या महापुरुषाच्या जीवनावर कोणत्याही माणसाने बोलत असताना त्यांच्या कष्टाचा अंदाज घ्या, मग आपलं भाष्य करा. एसी मध्ये बसलेले असतात, 2-4 पुस्तकं वाचलेले असतात आणि त्यांना वाटतं की जगाला मी जे सांगेल तेच सिद्धांत आहे, मी जसं सांगेल तसंच लोकांनी ऐकायला पाहिजे. मी अनेक वेळा बघतो स्वतः कर्महीन आहेत
नीट कळालं का? जेवढे सांगणारे आहेत ना तेवढे कर्महीन आहेत. कॉलेजमध्ये शिकवणारी जी प्रोफेसर मंडळी आहेत, बिझनेस कसा करावा हे शिकवतात आणि ते स्वतः नोकरी करतात. कधी अंदाज घेतलाय तुम्ही यांचा? ते शिकवतात काय? बिझनेस कसा करावा, पैसा कसा कमवावा, त्याची त्यांच्याकडे जर पाहिलं तर ते नोकरी करतात. ते असे लोकांना उपदेश करणारे कर्महीन आहेत, पण स्वतःला बुद्धिमान मानतात. ते हितकारी नाही आहेत. फार महत्वाचा विषय, अगदी लक्ष देऊन ऐका. हित त्याला म्हणतात, आपलं जीवन भगवंताने आपल्याला दिवसावर दिलेले, वाटून दिलेले. केवढाही मोठा माणूस असू द्या, 75 नंतर त्याच्या मेंदूतलं केमिकल कमी होतं, याच्यावर अजूनपर्यंत संशोधन आलेलं नाही. म्हणून जेव्हा म्हातारी माणसं मालक होतात ना, तेव्हा तरुण पोराला हमखास त्रास होतो, जुळतच नाही. मग नवीन एक शब्द आलाय, जनरेशन गॅप. तरुण पोराशी मिळवून न घेणं आणि त्याला हमखास त्रास होतो. एक तर ते त्या काळात वैतागलेलं होतं. त्याच्या काळामध्ये लाईट नव्हती, त्याच्या काळामध्ये एसटी नव्हती, त्याच्या काळामध्ये रस्ते नव्हते, तिथून ते जन्माला आलेलं आहे. आणि आता विमानाने पोरं फिरतात, हे कुठं सहन होतं त्याला? इतके पैसे खर्च झाले. अरे जाऊ दे ना, तू काय वर घेऊन जाणार आहे का? माझा मुद्दा ऐकून घ्या. परिस्थिती ओळखा, वास्तव ओळखा. या जगाचं वास्तव काय आहे त्याला ओळखा, त्याला अनुकूल व्हा. तुमच्या 700 कोटी लोक आहेत. तुमच्या एकट्याच्या आग्रहाने जगात परिवर्तन होत नाही. हजारो लोक सनातन धर्माला शिव्या देतात. पुन्हा सांगतो, मुस्लिमाला शिव्या देतात, ख्रिश्चनला शिव्या देतात. कोणत्याही धर्माचं काहीच झालेलं नाही, जो तो आपल्या परीने टिकलेला आहे. पटतंय तुम्हाला? फक्त बोलून आपला आत्मा शांत होतो. मराठी जरा कळायला अवघड आहे. आपला आत्मा शांत होतो म्हणजे काय? एका पैलवानाबरोबर काडी पैलवानाचे भांडणं झाले. पैलवानच येतो, काही जास्त बोलत नसतो, तरी छाती दाखवली तरी भरपूर आहे. हे आपलं पाप्याचं पितर होतं. पाप्याच्या पितर शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? पापी माणसं पितर कधी करत नाही, म्हणून ते सुकलेलं असतं. ते त्याच्या खानदानीला जीव घालत नाही, त्याला तुम्ही पंगत द्या म्हणतात. हे कसं पटायचं? म्हणून त्याला पाप्याचं पितर म्हणतात. आणि ते लागलं ना, ते पैलवान काही बोललं नाही, नुसतं येऊन उभं राहिलं. आता ते घाबरलं, ते गेले निघून. 2-4 शिवाय दिल्या, बोललं निघून गेलं. आणि नेमकं ते माझ्याकडे आलं. हे अशी माणसं. मी म्हणलं काय झालं रे, चेहरा पडला दिसतो. 2-4 शिवाय दिल्या त्याला मी. म्हणलं कुणाला? ते रेडा होता त्याला. बघा, माझं मनोविज्ञान समजून घ्या. तो मला सांगतो की मी त्याला शिव्या दिल्या, याच्यात त्याचा आत्मा शांत होतो. जेव्हा तुम्ही मोठ्या माणसाला बोलता ना, त्या मोठ्या माणसाला काहीच होत नाही. तो कर्मनिष्ठ असतो, कष्टाने मोठा झालेला असतो. तुमच्या शिव्याशापाने तो लहान होणार असतो का? तुमच्या बोलण्याने काही त्याच्यामध्ये बिघाड होणार असतो का? काही. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जो मूळ असतो ना, तो तुमच्या खालचा असतो, तुमच्या वरचा नसतो. तुम्हाला जसं वाटेल तसं ऐकणारी बायको असते, तुमचा गडी असतो. मोठ्या माणसाने जर तुमचं ऐकलं तर तुमच्यापेक्षा लहान होतो. मराठी कळाली का? म्हणून सांगण्याचा प्रयत्न करू नका. आणि जेव्हा त्याने 10-5 शिव्या दिल्या, बरं मी म्हटलं त्याच्या नादी लागून काय झालं? महाराज 4 शिव्या दिल्या, आत्मा थंड झाला. लक्षात आलं? हे आत्मसंतुष्ट. तुम्ही जेवढा संसार करता ना, जेवढा तुम्ही तुमचा अभ्यास करता, दाखवता कुणाला? कडक कपडे आहेत, मोटरसायकल आहेत, गाड्या, दाखवता कुणाला? तुमच्या आत्म्याला समाधान व्हावं की मी पुरुषार्थी आहे, मी विद्वान आहे, मी चांगला आहे, दाखवता. पण ज्याला दाखवताय तो तुमच्यापेक्षा वर चढ आहे. दाखवण्यामध्ये याला एक वेगळा शब्द आहे, प्रतिस्पर्धा. या प्रतिस्पर्धेमध्ये तुमचं आयुष्य संपलं,
सुखाचं दर्शन सुद्धा झालं नाही. विठाला सुख मिळणं वेगळं, पुन्हा सांगतो, सुख मिळणं वेगळं, सुख दिसणं वेगळं. दिसत नाही महाराज सुख. उदास झालेले चेहरे आहेत, सगळे सुशिक्षित माणसं, सगळे ते सगळे असं असुरक्षित, त्याला इंग्लिशमध्ये इनसिक्युअर फील म्हणतात. उद्या काय होईल सांगता येत नाही. काही काही शिकलेली माणसं तर बायको सोडून जाते का म्हणून घाबरलेली, एक तर मिळत नाही, आणि जे मिळालेले ते टिकेल का, हे काही जीवन नाही. पुरुषार्थी जर असाल, एक नाही 10 माणसं तुमच्यावर प्रेम करतील. मी तर तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगतो, तुकोबाराय आहेत, ज्ञानोबाराय आहेत. तुकोबारायचे काय हाल केले हो गावातल्या लोकांनी, तुम्ही सगळ्यांनी ऐकले, काय त्रास दिला. श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आले तुकोबाराय, त्यांच्या गरिबीवर हसणारे गावातले लोक होते. हाल झाले तुकोबारायचे. माझा मुद्दा नीट आहे का? पण गावाच्या म्हणण्याप्रमाणे तुकोबाराय वावरले नाही, वागले नाहीत, म्हणून 400 वर्षानंतर त्यांचा जय जयकार आहे. याला म्हणतात हिताला जाग असणं. हा छोटा शब्द नाही बरं, हिताला जाग असणं फार मोठा आणि महत्वाचा शब्द आहे. हित कळालं पाहिजे, हा पहिला टप्पा आहे. याला म्हणतात जीवनामध्ये टार्गेट ठरवणं, ही आत्ताची भाषा आहे. काय केलं पाहिजे हे पहिल्यांदा ठरवा. आमचं मी जेवढे लोक पाहतो ना, 99% हे प्रवाहवादी आहे. जन्माला आले, नोकरी केली, लग्न केलं, 2 मुलं झाले, येऊन आम्हाला सांगतात महाराज संसार संपला. याच्याकरता जन्म आहे का? तुझ्या एकट्याचा संपला का? 99% लोक या मतामध्ये सहमत आहेत. हेच जीवन आहे. याला म्हणतात प्रवाह. पाठीमागून चालत आलेला आहे, पुढे जो 1% आहे ना, तो क्रांतिकारी असतो. आणि तो 1% एवढा मोठा असतो, गरिबीतून वर जातो आणि जगावर राज्य करतो. श्रीमंतीमध्ये जगावर राज्य करतो, ज्ञानाने जगावर राज्य करतो, तपश्चर्येने जगावर राज्य करतो. पुढे जाऊन सांगतो सत्तेनं पृथ्वीचा मालक होतो. सत्तेनं. काय इतिहास आहे शिवाजी महाराजांचा? तुम्ही त्यांचं बालपण बघा. नवीन धर्म संरक्षण केलं, नवीन यंत्रणा राबवल्या. पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, प्रत्येक माणूस गोळा केला शिवाजी महाराजांनी. नीट आहे का? प्रत्येक माणूस गोळा केला, त्याला ट्रेन केलं, त्याला त्याच्या अधिकाराप्रमाणे जागा दिली आणि महाराष्ट्राला सुरक्षित केलं. मला सांगा, 400 वर्ष झाले आता, 350-400 वर्ष. तितक्या दूरदृष्टीच्या व्यक्ती 350 वर्षात जन्माला आला नाही, हे चमत्कार आहे. टाळ्या नका वाजू, पुढचं बोलायचं राहिले. पुढचं वाक्य खतरनाक आहे. 350 वर्षात दूरदृष्टीवान जन्माला आला नाही एक, आणि त्याच्या नावाने लोक जगतात. ते आज मोठे. कोण मोठे? त्यांच्या नाव. इतकं नाव मोठं करा, तुमच्या नावाने जगल्याशिवाय पर्याय नाही, असा माणूस घडला पाहिजे. त्याला अभंगातून पहिल्या चरणात सांगा. आपुलिया हिता जोसे जगता, आपुलिया हिता जोसे जगता, आपुलिया हिता जोसे जगता, आपुलिया हिता जोसे जगता. धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया. इतकं ताकद भगवंतांनी माझ्या समोर बसलेल्या जन्माला आलेल्या माणसाला दिलेली आहे, तरच तुम्ही मोठे होऊ शकता ना.
प्रत्येकाला ती एनर्जी तुम्ही चुकीच्या ठिकाणी खर्च करताय, कॉम्पिटिशन मध्ये खर्च करताय, आणखी तुम्हाला वाटतं त्या भोगामध्ये खर्च करताय, पैसे कमवण्या, तुम्ही मोठे होत नाही, हित कळत नाही तुम्हाला. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, तुमच्या निर्णयाचा तुम्हाला जर पश्चाताप होत असेल, हे तुमच्या बुद्धीचं दुर्दैव आहे. मराठी कळते ना? तुम्ही घेतलेला निर्णय तुमच्या पश्चातापाला कारणीभूत होतो. तुम्ही निवळ मूर्ख आहात. निर्णय खाली पाहून घेता येत नाही, वर पाहून घेता येतात. ज्या क्षेत्रात तुम्ही आहात, परमार्थात आहात, माऊलीकडे पहा, तुकोबरायकडे पहा. व्यापारामध्ये आहात, त्यांच्यातले मोठे पहा. राजकारणामध्ये आहात, त्यांच्यातले मोठे पहा. खाली पाहू नका. खाली पाहिले की तुमचं पतन आहे. फार मोठा इतिहास आहे, पण थोडा थोडा तुम्हाला सांगतोय मी. म्हणून जीवन जगत असताना अल्प समाधानी असूच नका. छोट काय नाही, एक नोकरी, 2 कोंबड्या, छोटस घर. आणि मला काल एक जण आला होता आणि तो मला फार गोड बोलला, महाराज ह्या दुष्काळामध्ये आमचा सुकाळ झाला. म्हणलं का? वाटायला आम्हीच आहेत म्हणे. किती टक्केवारी घ्यायची ती आमच्या हातात आहे. किती दुर्दैवी अभिमानाची गोष्ट आहे. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं खायची इच्छा करणं, त्याला काही माणूस म्हणावं बघ. आणि एक लक्षात ठेवा, या जगामध्ये देव माना अथवा नका मानो, कर्माला माना. तुमचे कर्म तुम्हाला मातीत घालतात. जेवढ्यांनी या देशाबरोबर गद्दारी केलेली आहे, परमार्थात चुकीचं वागलेले आहेत, त्यांचं म्हातारपण पहा, रडताना दिसतात ती लोक. त्यांच्या चेहऱ्यावर तेज नाही, त्यांच्या बोलण्यात ताकद नाही. आयुष्यभर चुकीचं वागला, संतांना त्रास दिलेला आहे, शूरवीरांना त्रास दिलेला आहे, देशद्रोह केलेला आहे. हे मोठी मोठी पातक आहेत. यांना हित माहिती आहे का? अच्छा, पुढचा टप्पा आहे का? 200 कोटी तुम्ही माझ्या समोर बसले, प्रत्येकाला 200 कोटी दिले, काय करणार तुम्ही? तुम्ही कधीतरी हा पण विचार करा ना, की जे आपण पैसे कमवतो, आपली बुद्धीची कुवत किती, काय करणार आहे तुम्ही? मुंबईमध्ये आमच्या जवळ एक परिवार होता, श्रीमंत होता. त्याच्या डोक्यात असं आलं की गरीबाची मुलगी केली तर नीट वागेल. आपली कल्पना. त्यांनी केली गरीबाची मुलगी. आता तिच्या घरामध्ये 2 टाइम खाण्यासाठी कष्ट करावं लागायचं. पण ती श्रीमंताच्या घरात गेल्यानंतर ती कोठारं भरलेली बघितली, तिचं डोकंच फिरलं. ते नाही कळालं. किती खायचं कळेल ना हो. दर आठवड्याला आजारी, दर आठवड्याला नाही, कधी मिळालेलं नाही ना. मी तुम्हाला बोलतोय, ज्याला सुख मिळालं नाही, पण सुखी लोकांच्या संपर्क जर आले, ते संपर्क अजीर्ण होतो, संगत अजीर्ण होते. नाही कळालं तुम्हाला? अधिकार नसताना तुम्ही मोठ्याच्या संगतीमध्ये राहा. ते 5 लाखात खुश. 5 लाखात बोलू का तुमच्या भाषेमध्ये? बडबड करत आला आणि त्याला एक काम दिलं ना, मग तो आमच्या भागातला आमदार सगळ्यात श्रेष्ठ. हे जीवन आहे, हे हित आहे. तुमच्यात क्षमता दिलेली. याच्यामध्ये एक शब्द फार महत्वाचा आहे, धन्य माता पिता. याच्यावर जास्त लक्ष करा. तुम्ही तुमच्या मुलाला काय शिकवता, त्याच्यावर त्या मुलाचं हित आहे. जिजाऊचं चरित्र पहा, मुलाला स्वराज्य शिकवलं. आणि तुमचं चरित्र पहा, मुलगा भांडण करून जर आला ना, बापाला आनंद होतो, पोरग माझ्यावर गेले. हा, काय शिकवलं तुम्ही त्याला? भांडणं करायचं, चुकीचं वागायचं, आई बहिणीकडे वेगळ्या नजरेने पाहायचं, हे शिकवलं. अहो, त्यांचं जे व्हायचं ते होईल. तुमचं कर्म तुम्हाला मातीत घालतं. जेवढे तुरुंगात गेलेली लोक आहेत आता, त्यांनी चुकीचंच वागलेले आहेत ना ते. आणि एका कोठडीमध्ये राहणं हे काही जीवन आहे महाराज तुम्हाला? म्हणून धन्य माता पिता ज्यांनी आपल्या मुलाला योग्य संस्कार दिले. आणि तो मुलगा धन्य आहे. बघा,
तो मुलगा धन्य आहे. त्याला हित माहिती आहे, पण हितासाठी जागा आहे. आणि जो हितासाठी जागा आहे त्याची सेवा करायला मिळाली पाहिजे. शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे माझ घडताची सेवाची, तुका म्हणे माझ घडताची सेवा, तुका म्हणे माझ घडताची सेवा, तुका म्हणे माझ घडताची सेवा. तरी माझ्या दैव नाही, तरी माझा दैव नाही. हा तोळी कन्या पुत्र मोतीची सात्विक, तोळी कन्या पुत्र मोतीची सात्विक. तरी माझा दैव नाही, तरी माझा दैव नाही. तोळी कन्या पुत्र मोतीचे सात्विक, तोळी कन्या पुत्र मोतीचे सात्विक. फार गोड अभंग नेहमी ऐकलेले आहेत. बरेचसे कीर्तनकार बसलेले आहेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जो आपल्या हिताकरता जागा आहे त्याची सेवा मला घडावी. कुणाची सेवा करावी ते पण सांगितले. उठलं की सुटले सेवा करत निघाले. पापी लोकांची सेवा तर करूच नये. त्याची सेवा जो हिताला जागा आहे. आणि जर अशाची सेवा करायला मिळाली तर तुकोबाराय सारखे संत म्हणतात, माझ्या दैवा काय माझं भाग्य उजायला आलं. जो हिताला जागा आहे त्याची सेवा करायचं योग. हे दोन वाक्य एक आहेत बरं. कुणाची सेवा करावी, हिताला जागा आहे तर मदत कुणाला करावी. चोराला मदत करू नये, बलात्काराला मदत करू नये, देशद्रोह्याला मदत करू नये. व्यापारामध्ये जो चुकीचं वागतो, भेसळ करतो त्याला मदत करू नये, त्याला पाठीशी घालू नये. एवढ्या लोकांना जर तुम्ही मदत केली तर तुम्ही पापी व्हाल. आणि याचं श्रेय, याचं फळ त्या माणसाला भोगावं लागेल. तुम्हाला आठवत असेल, संस्कृतमध्ये एक म्हण फार सुंदर आहे. तक्षकाने अपराध केला आणि जाऊन इंद्राजवळ लपला. म्हण येते, तक्षकाय इंद्राय स्वाहा. चुकलेल्या माणसाला आधार दिला इंद्राने, ज्यांनी 100 यज्ञ केले आणि मग जो इंद्र झालेला आहे, एवढा पुण्यवान इंद्र, त्यांनी एका पापी माणसाला, चुकीच्या माणसाला आधार दिला. आणि जेव्हा आहुती सुरू झाली तेव्हा तो येत नव्हता खाली, तक्षक. मग राजाला सांगितलं. राजा म्हणला, इंद्रासहित त्याला अग्नीत टाका. नाही कळाल, अपराध दुसऱ्याने केलेला आहे आणि पाठीशी तुम्ही घातले. तुकोबारायचं वाक्य सांगतो, पक्क डोक्यात ठेवा. नाही पुण्य करता आलं तर ठीक आहे, पण पाप झालं नाही पाहिजे हातातून. हे तुकोबारायचं वाक्य आहे. पुन्हा केले पाप जेने, ज्यांनी डायरेक्ट पाप केलेलं आहे, दिले अनुमोदन, त्याला मदत केली, तोघासी पतन सारेखीची. मग हितासाठी जागा कोण आहे, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आपुलिया हिता जो असे जागता, ठीक आहे, हितासाठी जागा कोण आहे. पहिला टप्पा असा आहे या अभंगाचा, कोणत्याही माणसाला हितच कशातही माहित नाही. हित कशाला म्हणतात हेच माहित नाही. म्हणून मी पहिल्यांदा हा टप्पा सांगितला. प्रवाह रूपाने चालणारी लोक आहेत. कीर्तनकाराचा मुलगा आहे, त्याला कीर्तनकार व्हायचे. डॉक्टरचा मुलगा आहे, परंपरेने झालाय, त्याची हॉस्पिटल बांधून ठेवलंय, तो म्हणतो मला डॉक्टर व्हायचंय. वकिलाचा मुलगा, याला म्हणतात प्रवाह. तुमची बुद्धी कोरी आहे. तुमच्या बुद्धीमध्ये असं बीज पेरा, नरदेहाचं कल्याण होत होत जगाचं कल्याण झालं पाहिजे. तुमचं तर झालंच पाहिजे, त्याच्यावर संशय नाही. तुमच्या, म्हणून मी मगाशी शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं. त्यांचं घडवलेलं त्यांनी जीवन आणि त्यांच्या नावाने जगणारी लोक किती करोड रुपये कमवत असतील. कधी अभ्यास केला कोणतेही,
शिवाजी महाराज म्हणून संतांच्या नावाने आमचे महाराज लोक तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, किती पैसे कमवतात. मला विचारलं महाराज हे बरोबर नाही. मी म्हटलं ते जसे आहेत तसे तुम्ही मूर्ख आहात. नीट आहे का. पैसे घेणाऱ्या कीर्तनकाराला मी बोलत नाही, हा अभंगाचा विषय आहे. आपुल्या हिता जो असेल त्याने घ्यायचा असेल तर घेऊ द्या ना, देणारे तुम्ही आहात. विषय काय बघा तुम्ही माझा. त्यांना संत समजणं ही आपली चूक. ते प्रचारक आहेत संतांचे. मराठी कळते. तुमच्या भागातले आमदार आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत का नाही? बोला ना. मग संतांचे कार्यकर्ते नसावे का? कार्यकर्त्याचं जरा जसं काम घेऊन पोट भरतं 5-10, तसं याला पाकिटे मिळतात ना. हे संतांचे कोण आहेत? हे प्रचारक आहेत. त्यांना संत समजणं आपला मूर्खपणा आहे. आणि तुम्ही अशा काळात जन्माला आलात बघा, अशा काळात जन्माला आलात, तुम्हाला कोणत्याही माणसाची हित कशात आहे हे ऐकायची गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट गाथा वाचू शकता, तुम्ही डायरेक्ट ज्ञानेश्वरी वाचू शकता. मधल्या माणसाची गरज. तुम्ही आळशी आहात म्हणून कीर्तनकार सफल आहे. नाही कळाली मराठी. कीर्तन काय ऐकायचे? अभ्यासाचा कंटाळा आहे नाही. मग कोणत्याही चुकीचं माणसाचं ऐकू नका. जे पाप करायला प्रोत्साहन देतील अशा वक्त्याचं भाषण ऐकू नका. मी अनेक वेळा बघितले. आता हे दोन पक्ष काय नाही बरं का. मी जरा राजकारण सांगत नाही, तुम्हाला फक्त सांगतो. कितीही सत्ताधारी पक्षाने चांगलं करू द्या, विरोधकाचा आद्य कर्तव्य त्याच्यातले दोष काढले. त्याच्यावर त्याचं पोट आहे. दोष काढायला कोण मोकळे हो? कोण दोष काढायला मोकळे? पोट आहे त्याच्यावर. त्याला विरोध केल्याशिवाय त्यांचं पोट चालत नाही, पक्ष चालत नाही त्यांचा. आणि हे विरोधक जेव्हा सत्तेवर जातात, आजचे सत्ताधारी विरोधक होताना पुन्हा बोलतात आमच्या टायमाला असं नव्हतं. ते विरोधक आहेत म्हणून चांगलं करताय. तुम्हाला विरोधक आहेत, लक्षात येते. विरोधक कीर्तनकार असू द्या, बोलणारच तुम्हाला लोक. वक्ता असू द्या, सत्ताधारी असू द्या, संत असू द्या, बोलणं. आजही तुकोबारायला लोक बोलतात. मला एकाने विचारलं महाराज खरंच वैकुंठाला गेले होते का? म्हणून तुला काय टेन्शन आहे? त्यांचा गाथा वाचणं हित कशामध्ये? वैकुंठात गेली का नाही गेली हे तपासण्यामध्ये नाहीये. तो त्यांच्या शरीराचा भाग आहे आणि तो तुझ्या डोक्याच्या बाहेरचा आहे. शरीरात काय बदल होतात हे कळत नाही. आता तुम्हाला याचं उत्तम उदाहरण देतो. तुकोबारायचंच. युनिव्हर्सिटी होती का तुकोबारायच्या काळामध्ये? शालेय शिक्षण होतं का? मला सांगा, विद्यापीठातल्या लोकांना त्याचे अभंग समजत नाही. एवढी प्रतिभा त्यांच्यामध्ये कशी आली? चमत्कार पाहायचा ना तुम्हाला. या विज्ञान युगामध्ये मी बोलतो 400 वर्षापूर्वीची तुकोबार आहे आणि गाथा लिहिलेला 19व्या शताब्दीमध्ये, 20व्या शताब्दीच्या लोकांना कळत नाही. अजून कोणता चमत्कार पाहिजे? कोणत्या चमत्काराची अपेक्षा करतात? नाही ते वैकुंठाला गेलं, तुला काय टेन्शन आहे? तुझ्यासाठी वैकुंठ आहेच. स्मशानभूमीला काय नाव दिलंय आपण? ज्ञानेश्वरीमध्ये एक फार सुंदर विषय आहे. जेवढे पापी माणसं आहेत, ज्ञानोबराय म्हणतात बरं का, अगदी लक्ष देऊन ऐका. जेवढे पापी माणसं आहेत हे नरकात जात नाही. कोण म्हणतात असं? ज्ञानोबराय. जेवढे पापी माणसं आहेत, जास्तीत जास्त मोठा पापी नरकात कधीच जात नाही. का? नरक त्यांना भेटायला येतात. नाही कळलं? नरक त्यांना ही ओवी ज्ञानोबरायांची सन्माननीय सदस्य येते. ज्यांचा रोजचा व्यापार मोठा आहे ते कधीच बँकेत जात नाही, बँक कलेक्शन करायला जाते त्यांच्याकडे. तसं हे पापी आहेत.
यांच्या घरी दुःख राहतं. तुम्हाला कुठं माहिती ते? कोणता श्रीमंत माणूस तुम्ही आज सुखी बघितलेला आहे? एवढ्या माणसाने हात वर करून दाखवा. प्रत्येकाच्या समस्या दाखवत नाही. ते चांगल्या कपड्याच्या आत रडणारं अंतःकरण विद्यमान आहे, दुखी अंतःकरण विद्यमान आहे. म्हणून कोणाचा तरी ते आधार घेतात. सगळे राजकारणी माणसं कोणत्या तरी संताकडे जातात आणि संत त्यांना आशीर्वाद देतो. संताच्या काही बापाची पेंड आहे का पाप माफ करायला? काही ईश्वर आहे का तो? देवाचा नियम आहे, कर्मफळ चुकत नाही. पुन्हा आहे, देवाचा काही नियम आहे, कर्मफळ चुकत नाही. संत देवाचा प्रतिनिधी आहेत. देवाची आज्ञा कशी काय मोडेल तो? बोला ना. देवाने जर लिहिलेलं आहे कर्मफळ चुकत नाही, मग का? कोण संत माफ करणार आहे तुम्हाला? तुमचं कर्म तुम्हालाच भोगावं लागेल. विठाला आणि हे चुकीचं कर्म भोगायला लागू नये म्हणून आपल्या हिताला माहिती असणं नाही, जाग असणं गरजेचं. एक चूक होता कामा नये जीवनामध्ये. अजूनही लोक विश्वामित्राने प्रतिसृष्टी केली या नावाने विश्वामित्राला ओळखत नाही. रंभे मागे लागलेला विश्वामित्र ओळखतात. किती पतन आहे महाराज, काय त्याची योग्यता आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रकाशामध्ये आपण दूध पितो आणि ही चंद्र आठवला की डाग कशाचा आहे. एक चूक चंद्र सूर्य असेपर्यंत लोक विसरत नाहीत. तुमचा किती मोठा प्रताप आहे हे नाही पाहत. एक चूक तुम्हाला आयुष्यभर काळीमा लावते आणि म्हणून संत तुमच्यात राहत नाहीत, एकांतात जातात. तुमच्या संगतीमध्ये संत बर्बाद झाल्याशिवाय राहतच नाही. 10-15 दिवशी एक मोठा संत आला होता भगवानगडावर. आता ते जरा ज्ञानोबारांचं मंदिर वगैरे पाहायची उत्सुकता असते. ते मंदिर वगैरे पाहिलं सगळं व्यवस्थित. मला एक सल्ला दिला त्याने, महाराज तुमच्या गडावर दुकान कुठंच नाही. मराठी कळली का तुम्हाला? कोण सांगतो हे? संत विद्वान. त्यांनी मंदिर पाहायला पाहिजे, अन्नदान पाहायला, दुकान नाही कळलं अजून. मला तुमच्या गडावर दुकान दिसत नाही. मी त्यांना विचारलं कुठं राहता तुम्ही? गुजरातमध्ये. हे पोरांना कळालं बाबा. व्यापारी कोण आहे? गुजरातचे. मग हा राहतो कुठं? याच्या डोक्यामध्ये दुकान बसलं. संगतीनं साधूला बर्बाद केलं. आणि जर दुकानदार संतांच्या संगतीमध्ये आला, नाही कळालं, त्यांचं नाव आहे तुकोबार आहे. दोन्ही घटना आहेत. परंपरेनं दुकानदारी आहे, व्यवसाय आहे, सावकारकी तुकोबारायांची. आणि संतांच्या सहवासात आले, संत झाले. म्हणून कधीही कोणत्याही संताला गरीब समजू नका. नाथ महाराज असतील, तुकोबा, परिस्थिती बदलली असेल पण त्यांचं रक्त हे मोठ्या घराण्यातलं, लहान घराण्यातलं नाही. नाहीतर त्यांना जर अपूर्ण सुविधा मिळाल्या असत्यात, त्या सुविधा पूर्ण करण्यात जीवन गेलं असतं. लहानपणीपासून तृप्त आहेत म्हणून आलेल्या परिस्थितीला घाबरत नाही. की बुद्धी ती आहे. त्याच्या पुढं आत्ताच्या भाषेत सांगतो, डीएनए जे आहेत ना शरीरातले, ते मोठ्याचे, हलकटाचे नाही आहेत. हलकट मोठा जरी झाला तरी तो हलकटच असतो. हे तुम्हाला जास्त माहिती, तुमच्या अनुभवातलं आहे. मोठा गरीब जरी झाला तरी विचाराने तो मोठा असतो. एखाद्याच्या घरात गेल्या गेल्या समजतं बरं का याचं वागणं कसं आहे. एंट्री केली ना समजतं. साफसफाई स्वच्छ असेल तर डोकं तेवढं स्वच्छ असतं. कुठेही काही पडलेलं असेल ना तर समजायचं की याच्या जीवनामध्ये कुठलेही विचार कधी कशी टांगलेले आहेत. जागा नाही येतो, समृद्ध नाही येतो, समजून घ्या. म्हणून पहिली गोष्ट या अभंगातली असेल, हे समजलं पाहिजे, त्याच्याकरता अध्ययन केलं पाहिजे.
अध्ययन कशाचं केलं पाहिजे? गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, तुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, अखंड पुरी कन्या होतीचे सात्विक, पुरी कन्या होतीचे सात्विक. 3 साधना आहेत, 3. ऐकायचं कुणाचं? गीता. फार महत्वाचा शब्द आहे बरं का. ग्रंथाचे नाव तुकोबराय सांगतात, त्या पाठीमागं मोठा हेतू आहे. कुणी एक पुस्तक लिहिलं, आमचं पुस्तक वाचा. मी खूप 20-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मुंबईला कीर्तनाला गेलो होतो. एक बाई आली, तिने अभंग लिहिलेला होता, महाराज या अभंगावर कीर्तन करा. काय बोलू आता त्यांना? 30-40 वर्ष झाले असतील. घाटकोपरला कार्यक्रम होता, दिला तिने चिठ्ठी, म्हणजे या अभंगावर कीर्तन करा. म्हटलं पाठ नाहीये, समोर घेऊन चालता. काय म्हणतात ते? पाठ नसला तरी समोर घ्या, नाही का? ते लोक मोठे लोक चिठ्ठी वाचून सांगतात, हरकत नाही त्याला, तुम्ही म्हणून घ्या. म्हटलं मला जमणार नाही. मग तुम्ही विद्वान कशाचे? उचकवणं म्हणतात. म्हटलं नाही, विद्वान कोण आहे? म्हटलं मग तुमचं कीर्तन कसं काय ठेवलं? म्हटलं अध्यक्षांना विचारा, मी सांगते त्यांना. म्हटलं जा. ती गेली त्यांच्याकडे, म्हणे आम्ही हा अभंग लिहिलेला आहे, याच्यावर कीर्तन व्हावं. ते अध्यक्ष फार महत्वाचे होते. ताई अतिशय सुंदर अभंग लिहिला हो तुम्ही, पण महाराज बरोबर नाही आमचा. हे सुद्धा कळायला वेळ लागतो बरं का. महाराज बरोबर. एकदा मी माझ्या गुरुजीकडे होतो, आनंदवन आश्रम कांदिवलीला, आणि एक चुकीचा माणूस आलेला होता आश्रमामध्ये. माझे त्याचे भांडणं झाले. तो स्वभाव आहे, अजूनपर्यंत केलं नाही त्याला मी तरी काय करू. भांडणं झाले. आता हेड ऑफिस आमचे गुरुजी. भांडणं झाले, मी ऐकत नाही, ते लक्षात आलं. ते म्हणे मी आत्ताच्या आत्ता तुझी तक्रार करतो, तुला आश्रमातून काढतो. इथपर्यंत. तो मोठा माणूस होता, पण अंतकरणाने लहान होता. हे चाड्या करणं काही मोठ्या माणसाचे काम आहेत का? रोज संसारामध्ये धक्के बसतात. काय तक्रार करायची त्याची? रोज लोक शिवाय देतात, सहन करावं लागतं. त्याला तितिक्षा म्हणत असतात. गेलं स्वामीजीकडे. आम्हाला टेन्शन, आपला अभ्यास बंद होतो काय, आपण तर चूक केलेलीच आहे, भांडणं झालेले आहेत व्यवस्थित. काय म्हणतात स्वामी? आता स्वामीजीचं प्रेम होतं, शिकत होतो. त्यांनी सांगितलं की अभी की अभी निकालो, और नामदेव खराब लड़का है, उसको दिमाग नहीं है वगैरे, असं भरपूर बोललो. आता आमचे गुरुजी आम्हाला शिकवणारे. क्या कहा आपने? बोले दिमाग नहीं उसको. बोले आपको तो है ना. नामदेव को नहीं है मुझे बोले, आपको दिमाग. हाँ, आप नहीं बोलना उसके साथ में. काय याला म्हणतात न्यायाचार्याचे बाप. तुला अक्कल आहे ना, तू का नादी लागला? ज्याला अक्कल नाहीये तो, त्याची तक्रार तू अक्कलवाला घेऊन आलाय. जगाची तक्रारच करता येत नाही, ही ज्ञानेश्वरी. जग आपल्या प्रवाहात, आपल्या धोंदीमध्ये चालणार आहे. त्याच्यावर ज्ञानोबारांची उन्मत्त जग आहे. जग हे उन्मत्त आहे, ज्ञानोबाराय सांगतात. तरुण पोरं बघा तुम्ही, कॉलेजला जाऊन अभ्यास करत नाहीत, आपल्या हिताला बाधा आणतात. ते जिथं अभ्यास करण्याकरता जग आहे तिथंच ते अभ्यास करत नाहीत. नंतर चपराशाची नोकरी मिळत नाही महाराज. आणि जर तिथं अभ्यास केला तर कलेक्टर म्हणून एका जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो.
IAS ज्याला म्हणतो आपण, ही ताकद आहे परीक्षेमध्ये. ज्ञानाने माणूस मोठा होतो, पण तक्रार का करतो आपण? कोणीतरी आधार घेतो, चुकीचं आहे. उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे. का न लगे? आपुल्या हिता जो असे. काय शब्द आहे पहा. काय हे लोक अभ्यास करत नाहीत, याची खंत ज्याला वाटत नाही तो साधक असतो. या भूमिकेवर तुम्ही यायला पाहिजे, तर तुम्ही कीर्तन ऐकल्याचं समजतात. तुम्ही सुद्धा तक्रार करायला लागलेत, शेजारी असा आहे, बांध रेटतो. मी आता आमच्याकडे काही वकील येतात त्यांचं पाहतो, बांधावरून भांडणं येतो. पुरुषार्थ पाहिजे हो. हे 2 एकर घे आम्ही कमवतो, याला म्हणतात पुरुष. बांधावरून भांडणं करणं बायासारखं नाही कळालं अजून. मला भगवानगडावर बसून 22 वर्ष झालेत. आतापर्यंत एकही लाकूड विकत घेतलेलं नाही मी. का? बांधावरचे सगळे लाकडं आमचे. दोन भाऊ भांडणं करतात, हा लिंब माझा, हे बाभळ माझी. दोघही सलोखा करतात, तुला नको आणि मला नको. कुणाला? आभिसुखी. नाही, लक्षात येत. तक्रार करू नका. मनगटात बळ असण्याला पुरुषार्थ म्हणतात. नाही, पुढचा विषय सांगतो आणखी. देव तुकोबराच्या हातामध्ये येतो, इतकी ताकद माणसामध्ये हे आपल्याला कळत नाही, असे आपण बावळट आहोत. जे जे श्रीमंत आणि मूर्ख माणसं जेव्हा कधी काही मागण्यासाठी देवाकडे जातात, त्यांच्यावर दया येते. महाराज, मागू नका हो. भिकारी बनून देवाकडे जाऊ नका, भिकारी होऊन संताकडे जाऊ नका. पुरुषार्थ करा, कर्म तुम्हाला पाहिजे ते देतं. ही शिकवण ज्ञानोबरायांची, ही शिकवण गीतेची. गीतेमध्ये एक श्लोक आहे. अर्जुनाला असं वाटत होतं बरं की भगवंतांनी सांगावं तू जिंकणार आहे म्हणून. बरेचसे लोक बघा ना, नुसतं ते सट्टाला मटकाचा नंबर सांगा, कोण निवडून येणार आहे ते सांगा, असे आहेत ना लोक. कर्म न करता फळाची अपेक्षा करणारे. तसं अर्जुनाला वाटायचं देवा ही धेंड आहे, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, मी नाही जिंकू शकत. आणि अर्जुनाला असं वाटायचं. बघा तुमची मानसिकता आणि अर्जुनाची मानसिकता कशी. अर्जुनाला असं वाटायचं की देवाने सांगावं तू जिंकणार आहे, मी लगेच धनुष्य उचलतो. कृष्ण येतो, सर्वज्ञ येतो, फक्त त्याने म्हणावं तू जिंकणार आहेत, लढ. भगवंत म्हटले नाही तर याला गीता म्हणतात. का गीता ऐकायची? भगवंत म्हटले नाही तू जिंकणार आहेस. भगवंत म्हटले हे पा, आता आपण युद्धामध्ये उतरलो नाही, त्यात 2च गोष्टी होतील, मिळलं तर स्वर्ग मिळेल. कृष्ण म्हणतात अर्जुनाला, हातो प्राप्स्यसी स्वर्गम. आणि जर तू जिंकलास अख्ख्या पृथ्वीचा मालक होशील, पण मी सांगणार नाही तुला. ही गीता आहे आणि याचं श्रवण महत्वाचं आहे. आणि प्रेम कसं करावं जगावर हे भागवत आपल्याला शिकवत. पुन्हा एकदा सांगतो, ज्ञान गीतेमध्ये आहे आणि प्रेम भागवतामध्ये आहेत. याचं श्रवण करतो तो साधक असतो. आणि या दोघांच्या श्रवणानंतर भगवंताचं चिंतन आपल्या जीवनामध्ये, अखंड चिंतन, आशांचा आनंद होतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिख वाटत देवा, तयाचा हरिख वाटत देवा. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. तयाचा हरिख वाटत देवा, तयाचा हरिख वाटत देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती सात्विक. अभंग फार गोड आहे.
फार गोड आहे. ज्ञान शिकवतं, प्रेम शिकवतं. दोन गोष्टी याच्यात महत्वाच्या आहेत. जो मनुष्य आपल्या हिताला जागा आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी त्यांची सेवा करण्यात धन्यता मानतो. एक, आणि ज्यांनी तुम्हाला जन्माला घातली जी निसर्गाची शक्ती आहे तयाचा हरिक. संतांना तुमच्याबद्दल आनंद होतो आणि देवाला तुमच्याबद्दल आनंद होतो. असं प्रफुल्लित जीवन तुमच्या हातून जगावं हा या अभंगाचा महत्वाचा अर्थ आहे बरं. आणि आपलं हे थोडंसं कीर्तन सुदर्शन महाराज खाडे यांच्या उत्तराधिकारी नेमणुकीमध्ये आणि 50 वर्ष पूर्ण झाले, तसे 55 वर्ष झाले त्या सप्ताहाला. पण कोरोनामध्ये काही काळ गेल्यामुळं तो सुवर्ण महोत्सव नवीन महंताच्या हातून तयार व्हावा या निमित्ताने हा कार्यक्रम केला. सकाळी चांगला कार्यक्रम झाला. फक्त परिसराला एकच विनंती आहे, महाराज अतिशय चांगले आहेत, भागवतकार आहेत, कथाकार आहेत आणि आत्ताच सांगितलं गीता भागवत त्यांच्याकडून सगळ्यांनी श्रवण करून आपल्या येणाऱ्या पिढीला बलवान बनवा, भिकारी बनवू नका. हाच या अभंगाचा मुख्य संदेश आहे. आपण या ठिकाणी 2 मिनिटं थांबू. विडोबा रघुमाई